नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रहो, संजय राऊतांच्या विधानावर पुन्हा एकदा बोलायला आलोय, म्हणून कृपया व्हिडिओ पाहणं बंद करू नका. कारण मी संजय राऊतांच्या वरती आज वेगळाच मुद्दा मांडायला आलोय. खरं तर माझं मतपरिवर्तन झालंय असं म्हणा ना. संजय राऊतांच्या इतका चाणाक्ष माणूस मी बघितलेला नाही. म्हणजे आजवर हा उघड्या तोंडाचा माणूस, काहीही बोलायचा, तोंडातून घाण होतायचा असं मला वाटायचं. पण आता संजय राऊतांच्या इतका चाणाक्ष माणूस मी बघितलेला नाहीये. संजय राऊत चाणाक्ष का म्हणतोय मी, याचं उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल तर मी एक मुलाखत घेतली होती नितेश राणे यांची. आणि नितेश राणेंच्या मुलाखतीत ते स्वतः म्हणाले होते की मी किंवा माझा परिवार अशा कोणत्याही प्रतिक्रिया स्वतःहून देत नाही. आमच्याविषयी कोणी काही बोललं की त्याला जशास तसं उत्तर आम्हाला द्यावं लागतं. पण आम्हाला लोक बदनाम करतात आणि आमच्याविषयी बोलणारा नामा निराळा राहतो. नितेश राणेंचं हे वाक्य खूप महत्वपूर्ण आहे. नितेश राणेंना हे सत्य उमगलं होतं, पण उमगलेल्या सत्यावर ते स्वतःला अभिव्यक्त करायला, बोलायला रोखू शकत नव्हते. एंटायर शिवसेना ही प्रतिक्रियावादी, थोडा शब्द बदलला पाहिजे, प्रतिक्रियाजीवी पक्ष आहे, प्रतिक्रियावादी नाही. जसं नरेंद्र मोदी काँग्रेसला किंवा डाव्यांना, समाजवाद्यांना आंदोलनजीवी म्हणतात ना, तसा शिवसेना हा प्रतिक्रियाजीवी पक्ष होता. म्हणजे कोणीतरी बोलावं यासाठी शिवसेना उचकवायची आणि त्याच्या आलेल्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना व्यक्त व्हायची अथवा कृती करायची. आणि त्यातून शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा प्रचंड मोठ्या प्रमाणावर समोर येत होता. अगदी सोपं उदाहरण सांगतो. एखादा बॉल जमिनीवर जोरात आदळावा, जेवढ्या जोरात बळ लावलं आहे तेवढ्याच प्रचंड ताकदीनं तो पुन्हा वर येतो आणि मग त्याला आपण हातात झेलू शकतो, त्या बॉलला खेळू शकतो. तसं शिवसेनेचं आहे. ज्याला हा बॉल खेळता येतो त्याला शिवसेनेला खेळवता येतं आणि ज्याला बॉल खेळता येत नाही त्याच्या तोंडावर तो बॉल आदळतो, कारण तो वर येताना तेवढ्याच वेगाने वर येत असतो. शिवसेना किंवा संजय राऊतांच्या सारखा माणूस अशाच कृती करत आलेल्या आहेत. म्हणून मी संजय राऊतांना चाणाक्ष म्हणतोय. संजय राऊतांनी आत्ता नुकतंच एक विधान केलं. संजय राऊत तसं रोजच विधान करत असतात, पण नुकतंच एक विधान केलं आणि ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाला चोर मंडळ म्हणाले. हे चोरांचं मंडळ आहे असं म्हणाले. आता त्यांना शिंदेच्या शिवसेनेला चोर म्हणायचं होतं का भाजपला चोर म्हणायचं होतं, कोणाला म्हणायचं होतं, हा भाग वेगळा. आधी संजय राऊत काय म्हणाले ते ऐकूया आणि मग त्यांचा चाणाक्षपणा आपण बघूया. ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? ऐकलं राऊतांचं विधान जशाच तसं तुम्ही ऐकलेलं आहे. संजय राऊतांना हे माहीत आहे की आपले आका, आला कमान, मालक हा शब्द मी ते संपादक आहेत आणि हे कार्यकारी संपादक आहेत म्हणून वापरतो. प्रबोधन ट्रस्टचा आता प्रबोधन कंपनी झालेली आहे, प्रबोधन प्रकाशन कंपनी झालेली आहे, त्यामुळे ते मालकच आहेत. उद्धव ठाकरे मालकच आहेत. ज्या विधिमंडळाला संजय राऊत चोर मंडळ म्हणतायत त्या चोर मंडळाच्या गुहेत यांचे मालक देखील जाऊन बसत असतात. हे संजय राऊतांना चांगलं ठाऊक आहे. मालकाचे पुत्र आदित्य ठाकरे दुसऱ्या सभागृहात बसतात. म्हणजे खालच्या आणि वरच्या सभागृहामध्ये त्यांचे दोन्हीही मालक जाऊन बसतात. आता चोरमंडळ म्हटल्यावर चोरमंडळाचा सहभागी असलेला, सदस्य असलेला माणूस चोर होईलच की. म्हणजे याची जाणीव संजय राऊतांना नसेल असं मला तरी वाटत नाही. एक कार्यकारी संपादक राहिलेला माणूस, आधी शिवसेनेला शिव्या दिलेला माणूस, पुन्हा शिवसेनेत आलेला माणूस, याला या जाणीवांच्या शिवाय असेल असं अजिबात नाही. म्हणजे आपल्या मालकाला चोर म्हणण्याची हिंमत संजय राऊतांच्या मध्ये येते. ती काय येते हे लक्षात घ्या. त्यांनी समस्त विधिमंडळाला चोर मंडळ म्हणून शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांना अंगावर घेतलं, भाजपच्या आमदारांना अंगावर घेतलं,
नको नको ते बोलायला सभागृहात भाग पाडलं. प्रचंड आक्रमक झाले आमदार भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे आणि संजय राऊतांच्या वरती कारवाई करण्याची मागणी करू लागले. म्हणजे अगदी हक्कभंग आणण्यापर्यंतची वेळ कदाचित सभागृहामध्ये येईल. आता एकदा का संजय राऊत सगळ्यांच्याकडून टार्गेट झाले की अरे रे पाप बिचारा जीव अशी भावना निर्माण करण्यात संजय राऊत यशस्वी होतील. ईडीने अटक केली त्यावेळेला ते हात हलवत गेले, आईला मिठी मारून गेले. तोही फोटो तुम्हाला मी दाखवतोय, तोही तुम्ही बघून घ्या. मग पुन्हा पेढे वाटा पेढे वगैरे म्हणाले. महाराष्ट्र कमजोर होतोय. जेवढ्या प्रकाराने सहानुभूती गोळा करता येऊ शकेल तेवढ्या प्रकाराने संजय राऊतांनी सहानुभूती जमा केली स्वतःच्यासाठी. अर्थात ती अनेकांना सहानुभूती वाटणार नाही, अनेकांसाठी तिरस्करणीय व्यक्ती आहेत, अनेकांच्यासाठी अरे रे त्याला किती त्रास देत आहेत असं वाटणारी व्यक्ती आहेत. आपल्या मालकासाठी तर काम करत होता ना. काही जणांच्या लेखी संजय राऊत म्हणजे लढवय्ये आहेत. म्हणजे सहानुभूती आहे, कुठे प्रशंसा आहे तर कुठे तिरस्कार आहे. अर्थात तिरस्काराची भावना जास्त लोकांच्या मनामध्ये आहे. पण जास्तीत जास्त लोकांनी संजय राऊतांच्या वरती व्यक्त व्हावं, त्यांना टार्गेट करावं, त्यांच्यावरती टीका करावी, तुटून पडावं यासाठीच हे सगळं चाललंय. लक्षात घ्या, शिवसेनेचा मूळ स्वभाव, शिवसेनेचा जो मूळ स्वभाव आहे तो व्यक्त होण्याचा, आक्रमकरित्या व्यक्त होण्याचा. म्हणजे निखिल वागळेंनी वाकडं बोलल्यावर निखिल वागळेंचं कार्यालय फोडून टाकणारी शिवसेना, बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाल्यावर मुंबई बंद करणारी शिवसेना, मुंबईत शिवसेनेच्या विरोधात काही होईल तर जाळपोळ करणारी शिवसेना, शिवसेनेच्याच एका म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्याच एका प्रवक्त्यांनी दावा केला होता की मुंबईत रक्तपात होईल. म्हणजे मारणे, जाळणे, हाणणे हा शिवसेनेचा मूळ स्वभाव. या स्वभावानुसार शिवसैनिक व्यक्त होत आला आहे. आता अशा उद्धव ठाकरेंच्या पक्षाची शकल उडाली. उद्धव ठाकरेंची सेना शिल्लक सेना झाली. एकनाथ शिंदेनी उघड बंडखोरी केली. ठाकरेंच्या विरोधात ठाकरेंच्याच पक्षातील माणसं बोलू लागली. पेंग्विन हा शब्द शिवसैनिक वापरू लागला. तेव्हा मुंबईत टायर पेटणं सोडा, साधी उदबत्ती सुद्धा पेटली नाही. साधी उदबत्ती सुद्धा पेटली नाही. म्हणून शिवसेनेचं खच्चीकरण होतं आहे. शिवसेना नावाचा इझम उद्धव ठाकरेच्या गटातून संपतो आहे हे सिद्ध होत होतं. चाणाक्ष संजय राऊत याचा विरुद्ध वापर करण्याचा प्रयत्न करतायत. सावध व्हा, याचा विरुद्ध वापर करण्याचा प्रयत्न करतायत. कारण आलेल्या प्रतिक्रिया काय आहेत बघा. एक आमदार म्हणाला त्याची सुरक्षा काढून मैदानात टाका म्हणजे कळेल. दुसरा आमदार म्हणाला आता मुंबईत फिरून दाखव म्हणजे काय ते कळेल. संजय राऊतांना शिवसेनेचा हा स्वभाव चांगला माहीत आहे आणि शिवसेनेच्या या स्वभावामुळे शिवसेनेचे आमदार राऊतांच्या वरती रिॲक्ट होतील हे देखील ठाऊक आहे. आणि त्यांची रिॲक्शन संजय राऊतांच्यासाठी सहानुभूती जमा करायला पुरेशी ठरेल. म्हणूनच तोंड सोडून ज्याला आपण बेतालपणे बोलणे म्हणतो ते बोलणं राऊतांच्याकडून सुरू आहे. समोरच्या गटाकडून एखादा तरी हल्ला व्हावा अशी बोलणाऱ्याची अपेक्षा असते आणि तो हल्ला झाला की बघा लोकशाही संपली असं म्हणता येऊ शकतं. बाळासाहेबांच्या तालमीत झालेला शिवसैनिक लोकशाही गेली उडत म्हणून आपली अस्मिता, आपला अभिमान जपत होता. त्याला लोकशाहीशी देणं घेणं नव्हतं. राऊतांना हे चांगलं ठाऊक आहे की शिंदे आता सत्तेत आहेत आणि सत्तेत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या माणसाला लोकशाही गेली उडत असं म्हणून रिॲक्ट होता येत नाही. आणि झालंच कोणी असं रिॲक्ट तर याला गुंडागर्दीचं राज्य म्हणता येऊ शकेल. यासाठीच राऊतांचे हे सगळे विधान चालू आहेत का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. राऊतांच्या बोलण्यावर रस्त्यावर रिॲक्शन देण्यापेक्षा, चेंडू होण्यापेक्षा कायदेशीर बाजूनं कारवाई करणं जास्तीत जास्त आवश्यक आहे. मी आधीही गृहमंत्र्यांना सांगत आलो आहे, राऊत नावाच्या गटारीचं झाकण कायद्याने झाकलं पाहिजे.
त्याला कायद्याचीच बाजू उपयोगाची ठरेल, अन्यथा राऊत आपल्या तोंडाणी असं काहीतरी बरळत राहतील आणि त्याच्या रिॲक्शन येत राहतील. कदाचित रक्तपात करण्याची कालची त्यांच्या प्रवक्त्याची भाषा आणि त्यानंतर आजच्या राऊतांचं रक्तपातासाठी उद्युक्त करणारं विधान हे जास्त धोकादायक आहे. याला ओळखा आणि पायबंद घाला, एवढंच महाराष्ट्राच्या सरकारला सांगणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.